तुमचं स्वागत आहे। आज आपण बेसन म्हणजे डाळीचं पीठ आहे, बेसन पीठ आणि चीज आपण पोळा बनवूया। आता मी अशी चीज ट्यूब घेतली आहे, तुमच्याकडे मोठे असेल तर मोठं पण टाकू शकता। आता मी 1 वाटी बेसन घेतले, 2 ट्यूब टाकते। तर आपण मिक्स करूया। थोडं थोडं पाणी घालूया। एकदम पाणी नाही टाकायचं, नाही तर गाठा पडून जाते। हळद पण घालू शकता तुम्ही, मी नाही टाकत आहे हळद, बाकीचे मसाला घालणार आहे। टीस्पून आपण जिरा पावडर टाकूया, धना पावडर टाकते अर्धा टीस्पून, टाकते अर्धा टीस्पून। आणि आपल्या चीज मध्ये पण आपलं खारटपणा असतो, मीठ असतं, तर आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडीशी कोथिंबीर घालते। मिक्स करूया। याच्यात अजून पाणी लागणार आपल्याला। तेल घालूया आपण। झालं का? थोडं टाकू, थोडंसं। आता आपण टाकूया। तुम्हाला जसं बनवायचं आहे, मोठा छोटा आरामात बनणार। असं पसरून घ्यायचं, आपोआप पसरतो तो। झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवर बनवूया आपण याला। बघूया। बटर पण लावू शकता तुम्ही, तेल पण टाकू शकता, घी बटर जे पाहिजे ते। आता झाकण ठेवायची गरज नाही, एकदा ठेवलं तरी चालतं। आपला बेसन चीज पराठा तयार झाला आहे, हे बघा। तसंच दुसरा पण टाकूया। बस बस आता बस। आपला चीज बेसन पराठा रेडी झालाय। आता तुम्ही याला चटणी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर पण खाऊ शकता, डाळ भात असेल त्याच्यासोबत पण खाऊ शकता। आता आम्ही टमाटर सॉस घेतलाय, त्याच्यासोबत खातोय। हे बघा, छान असं मस्त खुसखुशीत झालाय।